नमस्कार मंडळी, मी आपला मित्र तेजस आणि समाज हिरो या इन्स्टा पेज यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, काल गुढीपाडव्यानिमित्त मनसेची सभा झाली. त्या भव्य सभेमध्ये राजसाहेबांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे खरंच मराठी माणसाला पटणारे असे होते. ते मुद्दे प्रत्येक मराठी युवकाला त्याच्या काळजाला भिडणारे होते. कुंभमेळ्याचा विषय त्यांनी काल आपल्यासमोर मांडला आणि LED वर प्रत्यक्षपणे नद्यांची जी आत्ताची परिस्थिती आहे ती दाखवली. जवळपास 65 करोड जनता ही आंघोळ करण्यासाठी, तिथे स्नान करण्यासाठी, पवित्र होण्यासाठी आली आणि कशी त्या गंगेला घाण करून गेली हे तुम्हाला ऐकायला किंवा आपल्यासारख्या सामान्य जनतेला ऐकायला जरी वाईट वाटले तरी मित्रांनो, ही सत्य परिस्थिती आहे आणि ही नाकारून चालता कामा नये. आणि 65 करोड जनतेसाठी खरंच प्रत्येक गोष्टीची व्यवस्था तिथे केली गेली होती काय, हा सुद्धा एक मुद्दा आहे, विषय आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. मंडळी, राजसाहेबांच्या मतानुसार माणसाने धार्मिक असलं पाहिजे पण धर्मांध नसावं. जवळपास 65 करोड जनता ज्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या ठिकाणी आली, आंघोळ करून जवळपास 85 ते 90 लाख जनता तिथे गेलेले भाविक आजारी पडले, हे राजसाहेबांनी आपल्यासमोर काल बोलून दाखवलं. त्यांनी लेटेस्ट मुद्दा, ज्या मुद्द्याने राजकारण पेटवण्याचा एक प्रकारचा प्रयत्न चालू आहे, ज्या मुद्द्याने जातीपातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं एक प्रकारचं कटकारस्थान या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे, औरंगजेबाची कबर, पुढच्या भविष्याचं एक प्रकारे आपल्या समोर असलेलं एक सबूत असणार की हा माणूस मराठ्यांना संपवण्यासाठी आला होता आणि मराठ्यांनी त्याला इथेच गाडलं. अर्ध्यापेक्षा जास्त भारताचा शहेनशाह इथे त्याच्या क्रूरतेमुळे आम्ही संपवला आणि असा मुद्दा हाच माणूस मांडू शकतो. अनेक मुद्द्यापैकी एक मुद्दा हा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरचा सुद्धा होता. त्यांनी आपल्या पहिल्या सभेमध्ये मनसेला मतं मिळाली हे मान्य केलं होतं आणि ते लोकांसमोर मांडलंही होतं. आणि आत्ताच्या पाडव्याच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण झोलझाल झाला आहे हे लोकांसमोर पुन्हा एकदा दाखवून दिलं. कसं खंडणीमुळे एखाद्या माणसाला क्रूरपणे मारलं गेलं, असं मराठा आणि वंजारी या दोन समाजामध्ये भांडण लावून देण्याचं काम झालं आहे ते सुद्धा त्यांनी आपल्यासमोर मांडलं. आपण त्यांना उत्तम वक्ता हा टॅग तर लावतोच, पण कालच्या भाषणावरून मला असं वाटते कदाचित अतिशयोक्ती असू शकते, पण हा माणूस जर BJP सारख्या पक्षात असता तर खरंच या माणसाला PM पदाच्या रांगेत याच देशातील लोकांनी बसवलं असतं. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच मंडळी, सत्तेमध्ये असलेले कितीही मित्र किंवा विरोधात असलेले कितीही शत्रू याचा विचार न करता जे सत्य आहे तो माणूस आपल्यासमोर मांडतो आणि कोणी येऊन त्यांना भूमिका बदलणे किंवा भूमिका बदलणारा माणूस म्हणत असेल तर त्या माणसाची कीव करावी तेवढी कमी आहे.